नमस्कार। घरी अचानक पाहुणे येतात आणि आपल्याला त्यांच्यासाठी काय स्वयंपाक करावं ते आपल्याला सुचत नाही आणि त्यातल्या त्यात वेळही खूप कमी असतो आणि जेवण पण अतिशय चविष्ट बनायला हवं। तर अशा वेळेस काय बनवायचं जे की तुम्हाला त्यांना वाढायला पण छान वाटेल आणि त्यांना खायला पण छान वाटेल आणि त्यातल्या त्यात ते कमीत कमी टायमामध्ये तयार व्हायला पाहिजे। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं कोबी आणि आलू कापून घेतलेले आहे। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये कोबी आणि आलू टाकून घेऊ आणि यामध्ये टाकूया गरम पाणी। गरम पाणी टाकल्यामुळे कोबी आणि आलू लवकर शिजतील। हे शिजायला टाकल्यानंतर आपण कणिक भिजवून घेऊ। कणिकमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे। तर आपली कणिक भिजवून झालेली आहे। आता आपण ही कणिक रेस्ट करायला ठेवू। तोपर्यंत आपण भाजीसाठी गोडा भाजून घेऊ। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। यामध्ये टाकूया एक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर आपला कांदा फ्राय करून झालेला आहे। आपण कांदा काढून घेऊ। इथं मी कांदा डायरेक्ट मिक्सरमध्येच काढून घेत आहे। त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून धने आणि धने भाजून घेऊ। धने भाजून झाल्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं आणि खोबरं छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आपला भाजीचा गोळा भाजून झालेला आहे। तर आपला भाजीचा गोळा भाजून झालेला आहे आणि इथं मी हा थंड करून घेतलेला आहे। यामध्ये टाकूया 5-6 काजू, चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो आणि आता आपल्याला हे मिक्सरवरती अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि गरज असल्यास यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं। तर आपला भाजीचा गोळा वाटून झालेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। ज्या कढईमध्ये आपण गोळा भाजून घेतलेला होता तीच कढई इथं मी वापरत आहे, जेणेकरून आपले भांडेही कमी पडतील। यामध्ये टाकूया थोडंसं तेल, पण तुम्हाला जर का भाजीवरती तरी आवडत असेल तर तुम्ही तेल जास्त टाकू शकता। तेल तापलं की यामध्ये टाकूया जिरं। जिरं छान तळतळल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेला गोळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि गोळ्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर आज आपण जेवणाची थाळी बनवणार आहे आणि थाळी म्हटलं की स्टार्टर तर यायलाच हवं। तर आज मी यामध्ये बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने क्रिस्पी बेबीकॉर्न मंचुरियन, किंवा तुम्ही याला बेबीकॉर्न 65 पण म्हणू शकता। त्यासाठी आपण बेबीकॉर्न कट करून घेऊ। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर आपले बेबीकॉर्न कट करून झालेले आहे। आता आपण त्यासाठी बॅटर बनवून घेऊ। तर बाउलमध्ये टाकूया 2 ते 3 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, चवीनुसार चिली फ्लेक्स। तुमच्याकडे जर का चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट वापरलं तरी चालेल, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचा आपल्याला पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। जरी हे बॅटर कमी वाटत असलं तरी आपण हे जेवढे बेबीकॉर्न घेतलेले आहे त्यासाठी हे व्यवस्थित होते। व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्याचबरोबर मी साईडला जो भाजीचा गोळा आहे तो परतवत आहे। त्याचबरोबर आपण जो भाजीचा गोळा परतवत होता त्याला छान तेल सुटलेला आहे।
त्याचबरोबर मी दुसऱ्या गॅसवरती क्रिस्पी बेबीकॉर्न करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊया चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती 1 ते 1.5 मिनिटांसाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण जे आलू गोबी शिजायला ठेवलेली होती ते पण शिजलेली आहे। भाजीचा गोळा परतवून झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेला आहे आणि नेमका तो व्हिडिओ शूट झाला नाही। यामध्ये टाकूया शिजवून घेतलेले आलू आणि फुलकोबी। रस्सा तुम्हाला जसा पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला मस्त आपल्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। जोपर्यंत भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आता आपण क्रिस्पी बेबीकॉर्न तळून घेऊ। आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता तळण्यासाठी कढई ठेवलेलीच आहे आणि थाळी बनवतच आहे, तर काहीतरी आणखी कुरकुरीत असायला पाहिजे, तर छान कुरडई आणि पापड तळून घेऊ। तर आपण जे बॅटर बनवलेलं होतं त्यामध्ये आपण चिरून घेतलेले बेबीकॉर्न टाकून घेऊ आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे तळून घेऊ। जरी हे तळत असताना एकमेकांना चिटकलेले असले तरी हे तळल्यानंतर मोकळे होतात आणि आता आपल्याला याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर आपले क्रिस्पी बेबीकॉर्न तळून झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि या प्रकारे आपण सर्व बेबीकॉर्न तळून घेऊ। त्याचबरोबर भाजीला पण छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। तर या प्रकारे आपली मस्त आलू गोबीची मसालेदार रस्सा भाजी तयार आहे। त्याचबरोबर क्रिस्पी बेबीकॉर्न आणि कुरडया पण तयार आहे। आता आपण पटकन पोळी बनवून घेऊ। तर आधी आपण ही कणिक एकदा छान मळून घेऊ आणि कणिक मळून झाल्यानंतर कणिकचे गोळे तोडून घेऊ। आता आपल्याला याला कणिक लावून घ्यायची आहे आणि छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला याला तेल लावून अर्धी पारीमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं तेल लावून ही पारी फोल्ड करून घ्यायची आहे आणि काठांनी व्यवस्थित दाबून घ्यायची। व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे आता आपल्याला पीठ लावून मस्त चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती गोल व्हावी यासाठी जे पारीचे कोपरे आहेत ते आधी छान लाटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपली चपाती लाटून झालेली आहे। आता आपण चपाती शेकून घेऊ। भाजी झाल्यानंतरच मी तवा गरम करायला ठेवलेला होता, जेणेकरून पोळी लाटेपर्यंत आपला तवा छान तापलेला असेल। आणि जर का तुम्हाला अगदी मऊ आणि टम्म फुगलेली चपाती कशी बनवायची हे बघायचं असेल तर व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन पण बघू शकता। तर आपली चपाती छान टम्म फुगलेली आहे। आपण चपाती काढून घेऊ। चपाती शेकून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे आपल्याला चपाती हातावरती झटकून त्यातील जी वाफ आहे ती काढून घ्यायची। या प्रकारे जर का तुम्ही चपातीतील वाफ काढून घेतली तर चपाती अगदी 2 दिवसापर्यंतही मऊ राहते। आणि ज्या राहिलेल्या पोळ्या आहेत त्या पण आता आपण बनवून घेऊ। तर आपला सर्व स्वयंपाक आलू गोबीची भाजी, पोळी, क्रिस्पी कॉर्न, कुरडई तयार आहे। आता आपण ताट वाढून घेऊ। तर अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी टायमामध्ये त्याचबरोबर अगदी टेस्टी आणि डिलिशियस जेवणाची थाळी तयार करू शकता। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।